मुंबई में प्रस्तावित बड़े किसान आंदोलन से ठीक पहले सियासत और प्रशासनिक महकमे में हड़कंप मच गया है। किसान नेता रविकांत तुपकर को पुलिस ने नोटिस थमा दिया है, लेकिन तुपकर ने साफ कर दिया है कि वो झुकेंगे नहीं और आंदोलन होकर रहेगा। महाराष्ट्र में किसानों की संपूर्ण कर्ज माफी और प्रोत्साहन राशि जैसी मांगों को लेकर क्रांतिकारी शेतकरी संगठन के अध्यक्ष रविकांत तुपकर ने मुंबई में उग्र आंदोलन की घोषणा की है। 27 अगस्त को होने वाले इस प्रदर्शन से पहले पुलिस ने कानून व्यवस्था बनाए रखने और सरकारी संपत्ति को नुकसान न पहुंचाने की हिदायत देते हुए उन्हें धारा 168 के तहत नोटिस जारी किया है। पुलिस की इस कार्रवाई पर तुपकर ने तीखा पलटवार किया। उन्होंने कहा कि ऐसी दर्जनों नोटिसें उनके घर में पड़ी है और वो पुलिस या दबाव से डरने वाले नहीं है। तुपकर अपनी मांग पर अड़े हैं और चेतावनी दी गई है कि किसान अपनी आवाज उठाने हर हाल में मुंबई पहुंचेंगे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्या। त्याचबरोबर 2019च्या पूर्वी जे शेतकरी वंचित राहिलेत सगळ्या कर्जमाफींपासून त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करा। त्याचबरोबर आयटीआर भरणारे शेतकरी आहेत, पुनर्गठित शेतकरी आहेत, रूपांतरित शेतकरी आहेत, यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा आणि सिबिल खराब होतंय शेतकऱ्यांचं, त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेची चर्चा करून तशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले पाहिजे। या मागणीसाठी आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलन करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही। म्हणून 27 ऑगस्ट 2026 ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विका, यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू। सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही। अशा पोलिसांच्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाट भरलेले आहेत। आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। तो हक्क सरकार आमचा हिरावून घेऊ शकत नाही। पण चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा, असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही। 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे, जे आंदोलन आम्ही ठरवलं। तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत। अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही। शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल झाले, पण बापाच्या घामाच्या दामासाठी आणि मायचं कुंकू वाचवण्यासाठी प्रसंगी फासावर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे। 27 ऑगस्टला सगळे शेतकरी मुंबईत येणार।